साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आज कारगिल विजय दिवस असल्याने कंबर तलाव येथील भारतीय माजी सैनिक संघटना कार्यालय शाखा येथे कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, भारतीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष मेजर अरुण कुमार तलीखेडे, कॅप्टन मारुती मोरे, सुधाकर पोळ आदींसह माजी सैनिक उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आज कारगिल विजय दिन असल्याने कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या शहीदांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी माजी सैनिकांनी आपली कारगिल युद्धामधले अनुभव सांगितले। मी अरुण कुमार तळीखेडे, भारतीय माजी सैनिक संघटनेचा अध्यक्ष, सोलापूर जिल्हा। मी थोडक्यात माहिती सांगतो की ज्यावेळेस आम्ही युद्धाला जातो त्यावेळेस आम्हाला कुठल्याही काही गोष्टी माहीत नसतात की पुढे दुश्मन कोण्या पद्धतीनं बसलेला आहे आणि किंवा नाही। आम्ही ज्यावेळेस मी आसाम रायफलबरोबर अटॅच होतो आणि त्यांच्याबरोबर मी जंगलामध्ये ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो त्यावेळेस माझ्यावर आंबूस झाला। आंबूस झाल्यानंतर पावसासारख्या गोळ्या माझ्या अंगावर पडल्या। आणखीन एक हँड ग्रेनेड फेकल्यानंतर माझ्या पायाला डाव्या बाजूला हँड ग्रेनेडचा एक छरा लागला। छरा लागल्यानंतर तिथून पळून गेलेले जे उग्रवादी होते त्यांच्या पाठीमागं 52 किलोमीटर मी त्यांच्या पाठीमागं डाऊग स्क्वॉड मी असल्यामुळं 52 किलोमीटर पिछा करून त्यातले 7 जणांना आम्ही धरून आणलं आणि भारतीय सेनेचं एक नाव कमावलं। त्याबद्दल मला पूर्व कमांडकडून चीफ ऑफ द आर्मी स्टाफचं कॉमेंडेशन कार्ड देण्यात आलं। हा असा थरार माझ्या जीवनामध्ये बाकीच्या सैनिकांच्यावर तरी येऊ नये ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय झालं कोणाला काय सांगितलंच नाही। आरटीच्या गाड्या होत्या, संध्याकाळी रात्री 2 वाजता म्हणजे पटापटा गाड्या रोड करा, बंद रोड करा, मंदिर कट करा आणि मार्च करा। कुठं जायचं काही सांगितलं नाही, कारगिल काय आहे। मग सकाळी पहाटे पोहोचेपर्यंत पण काय तर गडबड म्हणून कळलं। एवढं गाड्या हे सर्व रात्री लाईटी बंद, म्हणजे गाड्या जर लाईट जर चालू ठेवलं कुठनं गोळ्याचं आम्हाला कळायचं म्हणून फक्त ते झिरो असते काय असतं ना पाव बॅट त्या टाईप चालू ठेवत नाही। तसल्या रात्री पहाटे काय ठिकाणी 3-4 वाजता पठारीजवळ पोहोचलो। तर त्या पिरियडमध्ये असं कंडिशन इतके बेकार होते ना, म्हणजे कुणाला काय माहीतच नव्हतं बाहेर काय करायचं। कारण नंतर कळलं त्या तारीख होती, जवळजवळ 8 तारीख होते, 8 मे 1999। कुणाला म्हणजे हे माहीत नव्हतं की पाकिस्तानाला हे आलं, एवढंच कळलं की तिथे सर्वजण जायचं, का जायचं कुणाला माहीत। सकाळी जवळजवळ 7-8 वाजता आम्हाला कळालं किंवा काय त्याचं मोठं प्रकरण घडलेलं आहे। मग ते हळूहळू कळलं की पाकिस्तानी सेना आहे तिथे बंकर करून बसलेले आहे। मग त्याच्यावर तेव्हा सर्व मुवमेंट झालं। सुरुवातीला तर आपले भरपूर कॅज्युअलिटी झाले, कारण ते डोंगरावर बसले होते आणि आपण घालणं ते आपले ग्रासला लागून हेल्मेट दिले वगैरे होते। ते मोटर फायर टायर करत होते, आपलं मंदिर आपलं मेस मंदिर सर्व डोळे होते। ते इतकं भयानक परिस्थिती होते ना, जवळजवळ कंट्रोलमध्ये एक जनरल सेनेच्या जनरलला आम्ही प्रत्यक्षात तसं आमच्या बरोबर चालताना गेली। DP मलिक नाव होतं त्यांचं, ते स्टार वगैरे बघून आम्ही घाबरलो होतो, एक जनरल माणूस कसं। आणि त्यावेळेस तुम्ही असं नाही आहे की आम्ही जनरल आहे, ते एकावरची सवाल असं निघतं जाणाऱ्या सैनिकांना कोण द्या म्हणा। मग त्यावेळेस जसं आपण एकत्र जाणाऱ्या इकडे तिकडे इकडे राहायला म्हणला तसं ओपनमध्येच नाही असं त्याच्याबरोबर 2-3 हे होते साहेब वगैरे होते। ते म्हणजे जनरल साहेब म्हणजे बच्चू डरने का नाही, म्हणजे जनरल साहेब डायरेक्ट असं म्हणजे नॉर्मल व्यक्ती कसं सांगते ना तसं डरने का नाही ही आपली नव्हती तसं, म्हणजे इतकं खतरनाकपणे म्हणजे मोटिवेशन केलं ना। एक जनरल माणूस असं सैनिक आहे आणि खास करून GRC लोक होते। GRC तर कसं खतरनाक केलं ते वाटे लय खूप झाले, जय करायला गेले। तर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। माजी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कारगिल दिन साजरा करण्यात आला। ह्या कारगिल दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलल्याबद्दल मी सर्व अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो। हा कारगिल दिन निमित्त जे माजी सैनिक आहेत
त्यांचा सत्कार माझ्या हातनं झाला हा खरंच मला एक अभिमानाचं गोष्ट आहे. कारण भारतासाठी भारत मातेसाठी लढणाऱ्या अशा महान सैनिकांचा सत्कार माझ्या हस्ते झाला हा खरोखरच माझ्या जीवनातील हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. तसेच ह्या युद्धामध्ये जे काही आपले सोलापुरातील सैनिक काम केले त्यांनी खरंच ह्या भारतीय जनतेसाठी फार मोठं काम केले असं सांगण्यास मला फार अभिमान वाटतो. ह्या सैनिकांचं किती कारगिलच्या युद्धामध्ये ज्या सैनिक काम केले त्यांच्याबद्दल किती काही बोललं तरी त्यांची स्तुती किती केली तरी कमी आहे असं मला वाटतं. ह्या युद्धामध्ये जे आपले भारताचे सैनिक शहीद झाले त्याबद्दल त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा आघात झाला हे फार वाईट झालं असं म्हणण्यास काही अर्थ नाही. परंतु ते शहीद माता भगिनी खरोखरच भारताचे एक स्तंभ आहेत असं म्हणण्यास काही हरकत नाही. आज इथं झालेला कार्यक्रम अति सुंदर कार्यक्रम माझ्या जीवनातला आहे असं मला वाटतो आणि मला बोलल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो.